विधानसभा, नगरपालिका आणि आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजय असल्याचं सिद्ध केलंय। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात त्यांनी भाजपलाच नव्हे तर महायुतीतील मित्रपक्षांनाही जोरदार यश मिळवून दिलंय। भाजपने जवळपास 9 महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून 29 पैकी 24 महापालिकांवर भाजप शिंदे सेना युतीनं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवत नंबर 1 चा पक्ष ठरला असून जवळपास सर्वच ठिकाणी भाजपच्या जागा मागील वेळेपेक्षा वाढल्या। मुंबईतही भाजपचा महापौर होणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मुंबईतील सत्ता राखू शकलेले नाहीये। हा दोन्ही ठाकरेंसाठी धक्का मानला जातोय। पुणे पिंपरी चिंचवडमध्येही भाजपनं आपली एकहाती वर्चस्व सिद्ध करत दोन्ही राष्ट्रवादीला धोबी पछाड दिलेला आहे। तर या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपने स्वतःला सिद्ध केलेला आहे। भाजपनं आखलेली रणनीती, गाजवलेल्या अनेक सभा यांचं यश त्यांना या ठिकाणी मिळतंय आणि हे यश अर्थातच त्यांनी जिंकलेल्या या जागांच्या आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, कालचा जो निकाल पाहता पुन्हा काय वाटतंय? आता मुंबईत कुठेतरी भाजपचा महापौर बसण्याची आता शक्यता आहे। एकूणच आपण पाहतोय की कालचा 227 महानगरपालिकांचा निकाल समोर आलेला आहे। या सगळ्याच मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर तांत्रिक बिघाड देखील पाहायला मिळाला होता, पण रात्री उशिरापर्यंत ह्या सगळ्याच निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। संपूर्णतः आपण जर पाहिलं तर महायुतीच्या पारड्यामध्ये 118 म्हणजेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मिळून 118 जे आहेत ते त्यांच्या पारड्यात पडलेल्या आहेत। तर दुसरीकडे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा आणि ठाकरे बंधूंची दोन्ही मिळून जर आपण पाहिलं मनसेला देखील 6 जागा ज्या आलेत, या सगळ्याच मिळून जर आपण पाहिलं तर 71 जागा ज्या आहेत त्या होत आहेत। काँग्रेसला जर आपण पाहिलं तर 24 जागांवरती काँग्रेसचा विजयी प्राप्त झालेला आहे। असं पाहून जर आपण एकूणच हा गणित जर पाहिला तर मात्र महायुतीचाच महापौर बसेल असं संपूर्णतः चित्र पाहायला मिळतंय। खरं तर काल जर आपण पाहिलं तर मतमोजणीच्या वेळेस अनेक बिघाड जो आहे तो समोर आला होता आणि या बिघाडामुळे कुठेतरी आपण पाहतोय की अनेक मतमोजणीच्या प्रक्रियेला जो आहे तो विलंब झाला। मात्र या सगळ्यामध्ये आरोप प्रत्यारोप जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झाले होते, कारण अनेक उमेदवार जे आहेत ते 100 अगदीच 50 मतांनी मागे पुढे होते आणि अखेर जेव्हा निकाल लागला भाजपचे उमेदवार अनेक ठिकाणी 100 किंवा मग 200 मतांनी पुढे मागे होते, त्यावेळेस ठाकरेंचे उमेदवारांनी त्या ठिकाणी आक्षेप देखील घेतलेला आहे। जसं आपण पाहतोय की 120 असेल 121 असेल या सगळ्याच विभागामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यानंतर आपण पाहिलं तर 146 या देखील प्रभाग क्रमांकामध्ये मोठा वाद जो आहे तो निर्माण झाला होता। त्यानंतर एकीकडे आपण जर पाहिलं तर 153 जिथे दोन्ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती तिथे देखील मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते, कारण 2 दिवसापूर्वी किंवा मग आदल्या दिवसापर्यंत पैसे वाटपाचे हे आरोप झाले होते। हे सगळेच आरोप खोडत आता महायुतीच्या पारड्यामध्ये 118 जागा आलेल्या आहेत, तर ठाकरे बंधूंच्या दोघांच्या जागा मिळून एकूणच आपण पाहतोय की 71 जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच आता महापौराच्या जागेवरती नेमकं कोणाला बसवलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आज जरी महापौर पदासाठी अजूनही निवड झाली नसली तरी मात्र याची चर्चा आजपासून रंगू लागणार आहे। खरं तर विजयी उमेदवार जे आहेत त्यांना पक्षाच्या वरिष्ठांनी आज बोलवलेलं आहे। एकीकडे ठाकरे बंधूंचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांना आज मातोश्रीवरती बोलवण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे भाजपचा देखील काल आपण पाहिला मोठा जल्लोष पाहायला मिळाला होता। तसंच आज देखील ह्या सगळे जल्लोषाचे चित्र जे आहेत ते संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळतील। एकूणच आज उद्धव ठाकरे यांनी 11 वाजता आपल्या सगळ्याच निवडून आलेल्या उमेदवार
उमेदवारांना जे आहे ते मातोश्रीवरती बोलवलेलं आहे. त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे आणि तिथे देखील मोठा जल्लोष जो आहे तो केला जाणार आहे. कृपा. जी, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.